तर जय महाराष्ट्र भावानो, आज मला थोडं उशीर झालं होतं कारण आज मला गाडीची भेटली नाही. आल्याबरोबरच बस दिसली पण या बस मध्ये का जागा नव्हती, त्यामुळे ती बस आम्ही सोडून दिलो. सकाळ सकाळी ऊन मारत होतं त्यामुळे आम्ही सावलीतून उभारलो. आणि हे ब्लॉक का आजचं नाही, 5-6 दिवस अगोदरचा आहे. नंतर दुसरी बस आली, पुढे जागा नव्हती त्यामुळे मागे जाऊन बसलो आणि माझं का 5-6 पडलं होतं, त्यामुळे मला का तिकीट काढायची गरज नव्हती. नंतर बस कॉलेज जवळ येऊन उभारली. बस मधून खाली उतरून बसला बाय म्हणलो आणि आता जायचं होतं टायपिंगला आणि आता चालत चाललो होतो टायपिंग कड आणि माझं लेसन का अजून कव्हर झालं नव्हतं, त्यामुळे माझं स्पीड का बसत नव्हती. सेंटर पासून चप्पल काढून घेतलो. मध्ये गेल्यावर सर का समोरच होते आणि आज का जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हाला का वेटिंगला थांबावं लागलं आणि माझं का पॅसेज 7 मिनिटात बसत नव्हतं, त्यामुळे माझं डोकं चालत नव्हतं. 7 मिनिटाच्या पॅसेजला 12 मिनिट लागत होते आणि चुका तर लई होत होते. टायपिंग करून नंतर आम्ही चाललो होतो घराकडे कारण आज तर लई भूक लागली होती. कॉलेज समोर येऊन बघितलं कॉलेज सगळं काम चालू होतं पण आम्ही का कॉलेजमध्ये गेलो नाही कारण विनाकारण कॉलेजमध्ये फिरायला गेलो सर शिव देते, त्यामुळे तिथं का जास्त वेळ थांबलो नाही कारण आमच्यापाशी गाडी होती. त्यामुळे आम्ही लगेच निघालो. अर्ध्या रस्त्यात आल्याने गाडी उभा केलं कारण गाडीचं काहीतरी काम चालू होतं आणि काय झालंय मला पण सांगत नव्हतं आणि मी काय उगं बघत होतो पण मला काय समजत नव्हतं काय करत होतो. नंतर पेट्रोल पंपावर आलो पण या पंपावर कोणच नव्हतं आणि नवरडून आम्ही थकलो, हे काय येत नव्हते. शेवटी आल्यावर पेट्रोल टाकून घेतलं. नंतर बोलत बोलत आम्ही आलो इटकळला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर भेटू मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.